नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड विधानसभा मतदारसंघातील दुर्गम भागातील धनगर वाड्यांवरील नागरिकांचं जीवन आजही अत्यंत हलाखीचं आहे. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव असल्याचा मुद्दा चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी विधानभवनात उपस्थित केला. कोलिक, मिरवेल व इसापूर या गावांसह अनेक धनगर वाड्यांवरील नागरिकांचं जीवनमान अत्यंत कठीण परिस्थितीत असल्याचं त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिलं. असं असल्यामुळं या भागातील अनेक धनगर वाडे डोंगराळ व जंगल परिसरात असल्यामुळं तेथील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागतंय. अनेक ठिकाणी रस्त्यांची व्यवस्था नसल्यानं नागरिकांना दळणवळणासाठी मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. वीज पुरवठा आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशी सुविधा नसल्यामुळं येथील जीवनमान अत्यंत कठीण झालंय. आरोग्य सुविधांचा अभाव असल्यानं लहान आजारही मोठ्या संकटात रूपांतरित होत असल्याची स्थिती आहे. शैक्षणिक सुविधांचा अभाव ही देखील गंभीर समस्या बनली आहे. अनेक धनगर वाड्यांवर शाळा नसल्यामुळं विद्यार्थ्यांना लांब अंतर पार करून शिक्षणासाठी जावं लागतंय किंवा काही वेळा शिक्षणच सोडावं लागतंय. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याचं आमदारांनी विधानसभेत सांगितलं. याशिवाय या भागात वन्य प्राण्यांचा मोठा त्रास आहे. शेती व पशुधनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं. बिबटे, रानडुक्कर आणि इतर वन्य प्राण्यांमुळे नागरिकांना सतत भीतीच्या वातावरणात जीवन जगावं लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. वन विभागाच्या जाचकटींमुळे या भागात विकास कामं राबवताना प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं बाबही त्यांनी अधोरेखित केली. त्यामुळे या भागातील विकास कामांना गती देण्यासाठी शासनानं विशेष योजना राबवण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं. धनगर वाड्यांवरील नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी रस्ते, वीज, पाणी, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात. या भागातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनानं सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशी मागणी आमदार शिवाजीराव पाटील यांनी विधानसभेत केली. सरकारनं या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा या भागातील नागरिकांकडून व्यक्त केली जाते.